लक्ष्मी घराला ये हवी मला सासूबाई नाके डोळी नीटस वागाया सोबरी ओलांडून मापती नांदो आमुच्या घरी सासू मुख पाहण्याची झाली या जीवाला घाई मन हेच गीत गाई हवी एक सासूबाई जशी असते गवाई हवी एक सासूबाई सासु सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः। सासूबाई वहिनी काय करताय तुम्ही इतक्या रात्री? मला सांगाल का काय चाललंय तुम्हा दोघींचं? मीरा, तुला कसं सांगावं काय सांगावं तेच कळत नाहीये. म्हणजे तिला हे म्हणायचंय की तिला खूप दुःख झालं आणि ते कसं सांगावं हे तिला कळत नाहीये. एक मिनिट, तुम्ही मला सांगितल्याशिवाय मला कसं कळेल काय झालं ते? नाही मीरा, म्हणजे काय झालं माहितीये का? काय? जो काही प्रकार घडला तो तुझ्या डोळ्यात एकच घडला. म्हणजे आम्ही दोघी सासूबाईंना भावनेच्या भरात बरंच काही बोलून गेलो. ते खूप चुकीचं होतं ना. त्याच विषयी आम्ही बोलत होतो आणि त्याचंच आम्हाला वाईट वाटतंय. नाही म्हणजे सासूबाई तर आमच्यावर नाराज आहेतच, पण त्याचबरोबर घरचे सगळेही आमच्याशी बोलत नाहीयेत. त्यांच्या नजरेत आम्ही खूप वाईट झालो आहोत ना. या गोष्टीचा आम्हाला इतका त्रास झाला की आमच्या डोळ्याला डोळा लागला नाही. म्हणून विचार केला की आपण जरा इकडे किचन मध्ये येऊन साफसफाई किंवा काहीतरी काम करावं. हो, आणि तो जो काही प्रकार झाला ना त्याच्याबद्दल खरंच आम्हाला खूप वाईट वाटतंय ग, पण कोणाला सांगावं हेच कळत नव्हतं. म्हणून मग आम्ही दोघींनी विचार केला की किचनची साफसफाई करावी. मग कॅशवर चढली साफसफाई करायला, तिचा तोल गेला. त्या पुढचं तर तुला माहितीच आहे ना, आमच्याच पापाची फळं आम्हालाच भोगावी लागणार. गालाला काय झालंय? बघू. तुमचा गाल सुजलाय वहिनी. कशामुळे? काय झालं? तुला काय सांगू मीरा, माझ्या अशा वागण्यामुळे मला खूप पश्चाताप झाला अगं. त्यामुळे मी स्वतःलाच कानफटात मारून घेतली, खूप वेळ मारून घेतली. आणि तो पश्चाताप कमी होता होता माझ्या दाढेचं दुखणं कधी वाढलं मला कळलंच नाही. आणि दाढेच्या दुखण्यात माझी सूज कधी वाढली हेही मला कळलं नाही. बर, मी आता तुम्हा दोघींना काय बोलू? मी लहान आहे तुमच्यापेक्षा, वयाने पण आणि अधिकाराने पण. मला वाटतं जे झालं ते झालं, विसरा आता. तुम्ही इथे स्वतःला इतका त्रास करून काहीच उपयोग होणार नाही. तुम्ही जा बरं आता झोपायला. अभिलाषा वहिनी, तुम्ही चला माझ्यासोबत. मी टॅबलेट देते तुम्हाला, दाढदुखी कमी होईल. बरं वाटेल तुम्हाला. मीरा, तुला एकटीलाच माझी या घरात काळजी आहे ग. चला.
उद्याचं काय? उद्याचा शो पक्का. पण आधी हो, तुमचं काय करायचं? तूच उचल. देवा, किती वाजले? 7:45. सासूबाईंना थोबाडीत मारण्याची वेळ जवळ आली आहे. मी अजून अंथरुणातच आवरायला पाहिजे लवकर. देवा, खूपच उशीर झाला मला. देवा, किती सुजलंय. कॅश पण ना. ऐक, सरावाच्या नावाखाली माझ्यावर हात साफ करून घेतला हिने. सांगावं, मला वाटतं तिने मुद्दामच केलं असावं हे. सासूबाईंबरोबर तिला मलाही धडा शिकवायचा असेल. अभिलाषा, हं? तो पेपर दे ग जरा. पेपर किती दे जरा. देते. हो. अरे बापरे. काय? अभिलाषा, अगं अभिलाषा, अगं काय झालं बघू. काय झालं? हो, दाढ ताट. दाढ 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 दुखत होती ना, म्हणून सूज आली आहे. अरे बाप रे. माझ्याजवळ दाढदुखीवर एक औषध आहे, ते मी तुला देतो. त्या गोळ्या घे, तुला बरं वाटेल. हा, एक मिनिट. कुठे ठेवल्या मी त्या गोळ्या? अरे देवा, हे सगळे जण मला किती गोळ्या खायला घालणार आहेत. काल मीराने पण जबरदस्तीने गोळ्या खायला लावल्या, आज हे खायला सांगतायत. हे जर असंच सुरू राहिलं ना अभिलाषा, तर दाढ दुखीच्या गोळ्या खाऊन तुझ्यावर मरायची वेळ येईल. देवा परमेश्वरा. ठीक आहे, दिवसातनं 3दा घ्यायची आहे. ठीक आहे, थांब आत्ताच घेतो मी पाणी. नाही, नको नको, मी खाली जाऊन घेते. हं. गुड मॉर्निंग अभिलाषा. मॉर्निंग आबा. अभिलाषा, मला जरा चहा गालाला काय झालं? हं? गालाला काय झालंय? हं. सुजलाय. चहा. कुठे राहिल्या वहिनी काय माहित. वहिनी, अहो किती वेळ वाजले किती. ते काय सांगू होतं तुला मी. आत्या, 2 वेळा सासूबाई येऊन गेल्या. हो हो, आता कधीही येतील त्या. वहिनी आल्या आल्या. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय ग हे काय? दाढ दुखतीये म्हणून सुजली. गोळी बिळी घेतलीस का? हो. ही काय करते? साफसफाई. सकाळी सकाळी? गुड, मी चहा करते. हा, अगं मी करते ना.
फोन गेला. सॉरी सॉरी सॉरी. लागलं का तुला फार? जरा चहाकडे बघ आणि डबा उचलतो. हो हो हो. वहिनी सॉरी 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 सॉरी. चुप एकदम. प्लॅन करते, सराव करतेस. आता मी प्लॅन करणार, कळलं? आवडत. काय हिशोब लागतोय का? हा, हिशोब? हो हो, सगळा व्यवस्थित. दिवाळीचा बोनस वगैरे दिला ना, तो हिशोब जरा करत बसलो होतो. अभिलाषाला काही झालंय का? हो बाबा, म्हणजे सकाळी सांगितलं तिने मला, तिची दाढ दुखते म्हणून जरा सुचलाय का. बाकी काही नाही ना? नाही, चालू दे. हा, तुमच्यात काही वाद झाला का? हा, वाद नाही ना? काय ना आबा, त्या दिवशी ती जरा उशिरा आली आणि न सांगता गेली होती म्हणून मी तिला ओरडलो थोडासा, तेवढंच. पण म्हणून काय कानाखाली मारायचं आता? हा, मी अभिलाष, अहो काय बोलताय तुम्ही? तुझ्यात हिंमत नाहीये ती मग? हा, म्हणजे तू, तुझ्यावर संस्कार नाहीयेत तसे. हा, तू काही तसं करणार नाही. मग पण मनात एक शंका आली रे. पण असं कसं? काहीतरी सॉरी सॉरी, मला आपलं वाटलं म्हणून विचारलं. कदाचित दाढ येत असेल. दाढ? अक्कल दाढ? हो हो हो, हेच वय नाही का अक्कल दाढ येण्याचं. गरज आहे हा, अक्कल दाढ यायची. हो, माणसाला यायला सवी ना ती. तुझं चालू दे का? मी आपली सहज चौकशी करायला आलो. तू खरंच काही? हो आबा, असं काय बोलताय? नाही नाही, मी विचारलं. तुझं चालू दे. काहीतरी विचारता उगाच. नाही नाही, चालू दे. नक्की ना? हो हो, शंका नाही ना काही? अजिबात नाही. आबांना असं कसं वाटलं असेल की मी अभिलाषाला, एका स्त्रीवर मी, शिशी, शेवटी प्रश्न तत्वांचा आहे. देवा. वहिनी, वहिनी, हं? दाढ कशी आहे तुमची? म्हणजे मी दिलेली टॅबलेट घेतलीत का तुम्ही? हो. थोडं बरं वाटतंय. पण हवी तितकी सूज कमी नाही झालेली वहिनी. अगं, होईल कमी. दुखणं अजूनही तितकं थांबलेलं नाहीये ना. बरं, तुम्ही एक काम करा, नाश्ता करून घ्या. माझ्याकडे आणखीन एक टॅबलेट आहे, त्याच्याने सूज पण कमी होईल आणि दाढ दुखणं पण कमी होईल. हा, थांब ग बाई जरा. अरे देवा. तशीही याच्यामुळे उशिरा उठले मी. जरा पूजा आटपून घेऊन दे मला आणि मग नाश्ता करते. हा, आणि मी स्वतःहून येते ना तुझ्याकडे गोळी मागायला. तशीही या घरात फक्त तुलाच एकटीला माझी काळजी आहे. हा, अरे वहिनी, फार बोलू नका. हा, दुखत असेल ना तुम्हाला? हा, तू घे ना चहा. हो, चहा घेते मी.
ठरल्याप्रमाणे काय करायचं ते लक्षात आहे ना? हो हो हा. लक्षात आहे. पण वहिनी कमाल आहे ना, मीरा आणि सासूबाई दोघे दिसत नाहीये कुठे. अगं तू काळजी करू नकोस. हे बघ, एकदा का आपला आवाज त्यांच्या कानावर पडला ना, त्या जिथे कुठे असतील ना तिथून पळत इथे येतील. काळजी नको करूस. मग करूया सुरुवात. हा, हा, चल. ओके. अगं काय झालं? म्हणजे वहिनी, आपण आपापसात भांडणार हे ठरवलं होतं, हं. पण नक्की कुठल्या विषयावर भांडणार ते ठरवलं नव्हतं ना. अरे देवा, अगं विसरूनच गेलो आपण. वहिनी, प्लान तुमचा होता. त्याश मग आता थांबा, मी विचार करते आता. आयडिया काय? एका दगडात 2 पक्षी मारायचे. ते दगडफेक वगैरे नको. वहिनी, उगाच मूर्खासारखं काही बोलू नका. मी मूर्ख? हा, तू मला मूर्ख बोलतेस? घरची मोठी सून आहे मी आणि तू मला मूर्ख बोलतेस? हो, मग मोठ्या सुनेप्रमाणे वागा ना तसं. काय काय बोलते मी? हा, काय चुकीचं बोलले मी? तुला काय कळतंय का? तू काय बोलतेस ते? वहिनी, मला जरा विचार करून द्याल का? खबरदार! खबरदार! वहिनी, गप्प बसते का काय जरा? गप्पा बसू? मी अजिबात गप्पा बसणार नाही. अगं अहो, पण अभिलाषा, काय सगळं तुम्ही भांडताय का? हो, काहीतरीच काय बोलताय तुम्ही? मी कुठे भांडत होते? तुमचं पण ना. पण मी आता वरून आलो तेव्हा तुम्ही दोघी भांडत होतात ना, म्हणून विचारलं मी. ठीक आहे, तुमची अशी इच्छा असेल तर आपण भांडूया. चला, तसंही घरात सगळ्यांनाच वाटतं ना की मी भांडखोरच आहे. चला आपण भांडूया. भांडा. जातो. वहिनी, सासूबाई आणि मीरा कुठे गेल्यात कुणास ठाऊक. हे बघ, आपण दोघी भांडण्याऐवजी त्या दोघी कुठे आहेत ना हे जाऊन पाहूया आणि तिथे जाऊन भांडूया. गुड आयडिया. बस बस बस. आई, काय झालं? नाही, मी मगापासून बघतेय तुम्ही कुठल्या तरी विचारात हरवलाय. आई, सांगा ना काय झालंय? कसला विचार करताय तुम्ही? मी अभिलाषाचा विचार करते. काय केलं त्यांनी आता? काही केलं नाहीये, पण ज्या पद्धतीने ती माझ्यासमोर घुटमळत होती त्यावरून तिच्या मनात काहीतरी चाललंय एवढं नक्की. नाही आई, ऍक्च्युली त्यांची दाढ खूप दुखतीये ना, म्हणून त्या अशा सैरबैर झाल्या असतील. तुम्हाला जसं वाटतंय तसं नाही होणार आई. हे बघ मीरा, दाढ दुखणं आणि डोकं दुखणं वगैरे बऱ्या होणाऱ्या गोष्टी आहेत, पण एखाद्याचं मन दुखावलं असेल ना तर ती व्यक्ती बदला घेतल्याशिवाय राहत नाही. आई, तुम्ही असा विचार करू नका. त्या दोघींना पश्चाताप झालाय, विशेष करून तुमच्याशी त्या जशा वागल्या. आणि आई, मी खरंच सांगतेय, खरं तर हा विषय मी काढणार नव्हते, पण निघालाच आहे तर सांगते. त्यांच्या अशा वागण्यामुळे तुम्ही त्यांच्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही असं म्हणत होत्या मला. तुमचा विश्वास गमावणं ही सर्वात मोठी शिक्षा आहे त्यांच्यासाठी, सर्वात मोठं दुःख आहे असं म्हणत होत्या त्या. विश्वासाचं मला माहित नाही, पण त्या दोघी स्वतःहून या घरात एकत्र कुटुंबात राहायला तयार होतील असं मात्र मला काहीतरी केलं पाहिजे.